गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. झालं भरपूर लेट झाले आणि मित्र कधीपासून थांबलेत तिकडे, पण काय नाही, थोडंसं लेट तर होतेच, थोडंसं नाही पण आम्हाला फारच होते. तर गाईज आता आम्ही नाश्ता करायला थोड्या वेळेस थांबलेलो, जव्हारमध्ये थांबलो. डायरेक्ट थांबायचा विचार होता मनोहर फाट्यावर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गाईज आता निघतोय घरातून. इंट्रोडक्शन पहिले दिलं नाही मी, कारण डायरेक्ट निघाले, खूप लेट झाले. सो मी इंट्रोडक्शन माझं देतोय. तर सुप्रभात गाईज, मी प्रमोद चिमटेकर, परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज चालला आम्ही कपल राईड. मी बायकोला पडताना घेऊन चाललो राईडवर आणि चाललो त्र्यंबकेश्वरला. आणि वन प्लॅन आहे, तर त्याच्यामुळे विचार केला की बायकोला पण सोबत घेऊन जाऊ. सो भरपूर दिवसानंतर मोठं ब्लॉग होऊन होते, तर काय चुकलं तर समजून घ्या. आणि आपल्याला अजून 2 मित्र ते जॉईन होणार आहेत. सो चला, सासवडला गेलो, थोडंसं काम होतं, ते जस्ट केलं आणि आत्ता निघालो. झालं भरपूर लेट झाले आणि मित्र कधीपासून थांबलेत तिकडे, पण काय नाही, थोडंसं लेट तर होतेच, थोडंसं नाही पण आम्हाला फारच होते. आणि आजचं क्लायमेट खूप छान आहे. का ते सांगतो, कारण भरपूर दिवस झाले पाऊस पडतच आहे, कंटिन्यू पाऊस पडत आहे आणि सर्वच ठिकाणी, इकडेच नाही सर्वच ठिकाणी पडतो आहे. आणि पावसाचं वातावरण तर वाटतं तसं, पण क्लायमेट सकाळी तरी एवढंच क्लायमेट छान असतं तरी बस आहे. त्यामध्ये सकाळी पाऊस असला की त्याचे सर्व घाला आणि रायडिंग जॅकेट घाला, रायडिंग जॅकेटवरली परत रेनकोट घाला, असं सर्व स्ट्रगल असते. तर त्याच्यामुळे सकाळी त्याला फ्रेश हवा खाली आहे, थोडंसं असं क्लायमेट पण छान असलं, रस्ता वगैरे सुका वगैरे असला मस्त, तर भारी वाटतं. सो आता पटकन जातो, गाडीला 2 मित्र थांबलेले आहेत, त्यांना जॉईन करतो. चालू आहे. तर गाईस हे आहे 2 जण माझे मित्र, एक आहे विनय आणि एक आहे संकेत. त्याची गाडी आहे ड्यूक आणि हा पहिल्यांदा जेवढी राईड मोठी करतो, म्हणजे माझ्यासाठी छोटे आहेत, त्याच्यासाठी पण. आणि आता मी पेट्रोल वगैरे फिल अप करतो. मला वाटत नाही मी पावसामध्ये रिस्क नाही घेऊ शकत गोप्रोची, तर त्याच्यामुळे काढतोय. बघूया पुढे जर पाऊस नसला तर लावेल परत.
पण पाऊस असला तर नाही लावणार. सो चला. बघू शकता गाईस पुढे कसं एकदम आकर्षित करण्यासारखं दृश्य दिसतं आहे. तर हे फक्त राईडलाच दिसू शकते आणि जेव्हा पण कधी आपण प्लॅन करतो तर तो असा करावा की समोरचे दृश्य बघून आपला स्वतःला रिफ्रेशमेंट झाली पाहिजे. तर राईडमध्ये हेच खरोखर मेन असते का कुठे पण निघालो तर एक रिफ्रेशमेंट भेटते आणि भरपूर काही आपल्या लाईफमध्ये जे काही चाललेलं असते त्याच्यापासून आपण थोडंसं दूर राहतो आणि फक्त राईडचाच विचार करतो. हे दृश्य पाहतो त्याच्याने मन थोडंसं म्हणजे खूप चांगलं वाटते. तर तेच आता मी पण भरपूर दिवसानंतर ना ॲक्च्युली भरपूर महिन्यानंतर निघालो आहे. कारण गेली राईड मला आठवते का मी जसं स्पीटीवरून आलो तेव्हा कदाचित मी 2-3 राईड केल्या असतील, त्या पण भरपूर मुश्किलने. आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट निघालो आहे म्हणजे लग्नाच्या 4-5 महिन्यानंतर निघालो त्र्यंबकेश्वरसाठी. तर तेच आणि बायकोला पण घेतलं आहे बरोबर. तर तिला पण थोडंसं राईडची आपल्याला सवय टाकून घ्यायला लागेल कारण पुढच्या वर्षी थोडासा एक प्लॅन करतो आहे मोठा. तर त्याच्यासाठी पहिले छोट्या राईड मारतो आहे. सो तेच आहे का मला जशी सवय झालेलीच आहे राईडची तशी माझ्या बायकोला पण झाली पाहिजे म्हणून तिला पण सोबत घेतले. तर आता बघूयात तिला कसं वाटतं राईडला. माहिती नाही, पहिल्यांदाच घेऊन चाललो एवढ्या मोठ्या राईडला. म्हणजे छोटीच राईड आहे पण तिच्यासाठी ती मोठीच असणार कारण ती कधी एवढ्या मोठ्या राईडला कधी आलीच नाही. तर चला आपण जाऊया पुढे. तर गाईज झालेला आहे थोडासा प्रॉब्लेम आणि बघा कुत्रे पण मध्ये आलं. ॲक्च्युली झालं असं की रॉंग साईडला आम्ही गाडी टाकलेली आहे आणि गाडी याच्या साईड टाकले की पुढे काहीतरी झालेलं आहे. तर किती 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे. ते एवढं थांबलो तर मग संपलं असं होणार आहे. आणि ह्या साईड रोड पण चालू आहे आणि पाऊस पडल्यामुळे रोड चिकट पण थोडासा झाला आहे. तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे कारण एवढं थांबण्यापेक्षा तरी रॉंग साईडने टाकलेच बरी. आता जाऊन बघूया पुढे काय झालं आणि काय नाही ते. मला तर असं वाटते का काहीतरी ॲक्सिडेंट झाला असेल बहुतेक की ज्याच्यामुळे पूर्ण एवढं लाईन जागच्या जागी थांबून राहिले आणि ॲक्च्युली साईडून जागा पण नाही तिकडून जायला आणि त्याच्यामुळे आम्ही रॉंग साईडने टाकले. आणि बघा तुम्ही हा एका साईडचा रस्ता चालू आहे आणि त्या साईडला जे मेन रोड आहे तो तिकडे काम चालू आहे रस्त्याचं. आपल्याला थोडंसं सांभाळूनच गाडी चालवायला लागेल. चला हे बघा बापरे खतरनाक. आता थोडीशी लाईन चालताना दिसते मला पण माहीत नाही पुढे काय आणि काय ते. अशी ट्रॅफिक झाली ना का वैताग येतो राईडला. तर काही आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो. तर काही आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो. संकेत काय तर काय आता आम्ही नाश्ता करायला थोड्या वेळेसाठी थांबलेलो. जव्हारमध्ये थांबलो डायरेक्ट. थांबायचा विचार होता मनोहर फाट्यावरती पण मीच बोललो का एवढ्या लवकर नाश्ता करण्यापेक्षा आपण थोडंसं पुढे जाऊ. म्हणजे जेवढं डिस्टन्स कवर करता येईल तेवढं कवर केलं आम्ही. आणि आता इकडून त्र्यंबकेश्वर आहे काहीतरी 1 तासावरती. तर फटाफट जातो दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आपल्याला फिरायचा एकदम प्रोग्राम करायचा आहे. चला.
गाईज थोडासा पावसाला सुरुवात झाली आहे आणि हलका हलका पावसा रे ये मरशील ना यार. काय रे विनय, थोडं सावकाश घे. किती वेळा बोलतोय सावकाश घे पण ऐकतच नाही हा. ॲक्च्युली पावसाला सुरुवात झाली आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे आणि मी मुद्दा म्हणून ग्रोपो चालूच ठेवला कारण एवढा जोरात पाऊस नाही आहे. जर जास्त जोरात पाऊस आला तर मग डायरेक्ट गपचूप मोबाईल ठेवा, म्हणजे सॉरी मोबाईल बोलतो आपले गोप्रो ठेवायला लागेल कारण पावसामध्ये रिस्क नाही घेऊ शकत. कारण जे माउंट आहे त्याला काहीच सेफ्टी नाही, म्हणजे ॲक्च्युली वॉटरप्रूफ नाही आहे. तर त्याच्यामुळे मग जास्त जोरात पाऊस असला तर ठेवायला लागेल. सॉरी गाईस. तर खूप खूप छान रस्ते आहेत आणि खूप भारी वाटते गाडी चालवायला. एकदम कॉर्नरिंग करायला एवढी मजा येते ना, तर काय बोलू गाईस. तर तुम्ही स्वतः बघत असणार. आता बघा, आता हा रस्ता आला एकदम. आता थोडा घाटाचा रस्ता गेला, आता थोडासा खालचा रस्ता आला. घाट थोडासा उतरलो आम्ही, जवार घाट. तर चला, पाऊस तर आता थोडासा गेला आहे पण म्हणून मी गोप्रो काढला नाही की बघू, जाऊ पुढे जाऊन बघूया की पाऊस जास्त जोरात आहे की नाही. तर त्याच्यामुळे मग काढला नाही. सो खूप भारी वाटते. एवढ्या दिवसानंतर राईड करायला घेतली मी. मोटो व्लॉगिंग पण करतो आहे तर त्याच्यामुळे चलो. तर गाईज पाऊस गेलेला आणि परत पाऊस चालू झाला आहे. काय यार, पाऊस 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 पावसाचे दिवस आहे तर पाऊस येणारच, त्यात काय हेच नाही. पण तरी पण तो हलकाच आहे पाऊस, म्हणून मी गोप्रो काढलाच नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता की पाऊस येतो जातो होतो आहे. म्हणजे पुढे एकदम क्लिअरली वातावरण चांगलं दाखवते. म्हणजे एकदम क्लायमेट एकदम पूर्ण असं दाखवते की क्लिअर आहे. पण पाणी थोडं चालूच आहे इकडे या साईडला. आणि जंगल टाईप एरिया म्हटल्यावरती तर पावसाचं प्रमाण तर असणारच थोडंफार. तर पुढे जाऊन बघूया काय होतं आणि काय ना. आता थोडासा पाऊस आलाच आहे तर पावसामध्ये थोडे रिस्क घेतो आहे मी आणि तुम्हाला मोटो व्लॉगिंगचं पूर्ण दृश्य दाखवतो आहे. हे बघा, अरे लाल परी गेली. चलो, टाईम तर भरपूर झाला आहे कारण पावसामध्ये थोडी गाडी स्लो पण चालवावं लागते. कारण आज तर एकटा नाही आहे ना, आज बायको पण सोबत आहे, म्हणून थोडंसं एकदम स्लो चालवावं लागते थोडंसं. त्याच्यामुळे विनयला पण आता बघितलंच असेल तुम्ही, त्याला पण मी सांगितलं स्लो चालव गाडी, आपण सावकाश जाऊ, आपल्याला काही घाई नाही कुठे जायची. सो चला करूया पुढचा प्रवास. सो फायनली मी आता गोप्रो काढलेला आणि पाऊस जास्त होता म्हणून आणि परत लावला आता आणि आता जस्ट निघवलं. आणि आता घाट चालू झाला आहे दुसरा. तर एकदम वातावरण एकदम क्लिअर झालं आता मस्त एकदम थंडावा पण आला आणि भारी वाटते. तर हेच आहे की गाईज, खरं सांगू तर मला आता राईड करतो ना, तर खरं तर आम्ही जेव्हा PT आमचं कॅन्सल झालेलं आणि आम्ही जेव्हा येत होतो ना, तर असेच आम्हाला सीन वगैरे भेटत होते. म्हणजे बघायला, म्हणजे अनुभवायला भेटले, म्हणजे खूप काही शिकायला भेटलं त्या राईडमधून. तर त्याचाच अनुभव घेऊन मी ह्या राईडला सुद्धा आलो. ॲक्च्युली प्लॅन माझा वेगळा होता. ॲक्च्युली मी विचार केला का त्र्यंबकेश्वरून शिर्डी जायला, पण पॉसिबल नाही होत कारण आहेत काही रिस्पॉन्सिबिलिटी आल्यात आता थोडेसं आपल्या लग्न झाल्यावरती. तर त्याच्यामुळे 1 डे राईडच करायचा विचार केला आहे. करेल राईड, मोठी करेल, पण थोडा टाईम घेईल राईड करायला. कारण आत्ताच लग्न झालं आणि लगेच राईडला निघालो होतं. बायको पण बोलेल तू बोऱ्या बिस्तार उचल आणि निघ. तसं ती काय बोलणार नाही राईडला गेलो तरी, कारण ती खूप समजूतदार आहे. पण शेवटी आपला पण कळते ना की कधी निघायचं आणि कधी नाही निघायचं ते. कारण घरचा फॅमिली बिझनेस पण मलाच सांभाळायचा आहे आणि परत माझा स्वतःचा फोटोग्राफी बिझनेस, परत पुणेरी पथक म्हणजे जी स्वतःचं आहे, आणि परत आता हे राईड. तरीच असते काहीच, त्याच्यामधून थोडासा वेळ काढून ही राईड करतो आहे. तर त्याच्यामुळे चला. तर आता एक रिव्हर क्रॉसिंग आली आहे बघा. म्हणजे रिव्हर क्रॉसिंग म्हणजे अजून पाऊस एवढा पडला नाही इथे, तर त्याच्यामुळे थोडंसं काय नाही, पण ठीक आहे. कॉर्नरिंग करायला खूप भारी वाटते कारण हा रोडच तसा आहे पूर्ण. म्हणजे या रस्त्याला म्हणजे खड्डे खूप कमी आहेत. खड्डे म्हणजे ॲक्च्युली नाहीच आहेत. फक्त स्टार्टिंगला जेव्हा आम्ही मनोर फाट्यावरून आतमध्ये घुसले ना, तेव्हा रोड खूप खराब होता आणि पाऊस पण जास्त होता. तर त्याच्यामुळे मग मी शूट वगैरे काय केलंच नाही. डायरेक्ट मग नाश्ता वगैरे करायला आलो. तिकडे थोडासा पाऊस कमी झाला म्हणून तिकडूनच मी स्टार्ट केला. आणि आत्ता थोडं वातावरण खूप छान झालं, म्हणजे पाऊस तर पूर्णपणे गेला आहे. तर त्याच्यामुळे बरं वाटते. आणि हा रोड एकदम भारी आहे.
एकदम भारी, म्हणजे कुठेच खड्डे वगैरे काहीच नाही आहेत, एकदम टॉप टू टॉप. जर आम्ही न थांबता केलं असं ना, अरे बापरे. चलो 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 चलो. बघा अशा गाई वगैरे असतात मध्येच. अरे बाबा कुठे चालले, चल चल. काय काका बरे आहेत ना? सो हेच असते गावा ठिकाणी आल्यासारखं वाटतं आता थोडंसं. आणि बघा हे दृश्य बघा. हो 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 हो, खूप दिवसानंतर हे बघायला भेटते. काहीच खरंच मन खूप असं तृप्त झाले ना असे समोरचे एक एक सीन बघून, की म्हणजे खूप भारी वाटते. अजून आम्हाला इकडून पोचताना म्हणजे अजून टाईम भरपूर जाणार आहे, कारण मी स्लोच चालवतो गाडी. म्हणजे ॲटलिस्ट मी 80-90 एवढा स्पीड ठेवला आहे, नाहीतर आपला स्पीड तर असतोच. आता थोडंसं पुढे आलो आहे आणि हे बघा समोर बघा दृश्य बघा. हाय शपथ, सर्व डोंगराळ भाग आहे आणि तिकडे ढग एकदम असे क्लाउड असे जवळ आले. आता म्हणजे एकदम भारी वाटते बघताना. आता ऊन पण आले, म्हणजे बघा ना एकाच राईडमध्ये आम्ही काय काय अनुभवलं. पाऊस पण अनुभवला, परत ग्रीनरी, परत घाट, परत ऊन. तर फायनली गाईज पोचलो आहे आणि गेटमध्ये एंटर केले आहे. आणि हा फ्रंट गेट आहे म्हणजे स्टार्टिंग. अजून एक गेट लागेल. आता दुकानं चालू झाल्यात आणि एवढी काय गर्दी वाटत तर नाही, पण आय डोंट नो की पुढे किती गर्दी आणि किती नाही, कारण श्रावण चालू आहे तर त्याच्यामुळे गर्दी बहुतेक असू शकते. आता पोचलो आहे मंदिराकडे. बघा रिक्षा लागलेल्या आहेत आणि दुकानं पण आहेत, पण एवढी गर्दी नाही वाटत. बहुतेक होईल लवकर दर्शन असं आम्ही एक्सेप्ट म्हणजे धरतो की लवकरात लवकर होईल, कारण संध्याकाळपर्यंत घरी रिटर्न पण पोचायचं आहे. 1 डे राईड करणार आहे ती आम्ही, त्याच्यामुळे. तर आता पहिले गाडी लावायला जागा बघतो आहे. तेच गाडी कुठे लावायची हाच विचार करतो आहे. हां इकडे घे साईडला घे. हां घे साईडला घे. हां चल पुढे चल, इकडे लाव चल. बघू आता. चला गाईस पोचलो आहे आता फटाफट सर्व. तर गाईच आमची वहिनी रात्री झोपली नव्हती, आता तिला इथं झोप यायला लागली. एवढं बोलतील का मग. तर काहीच आता आम्ही दर्शनाच्या लाईनला लागलोय आणि तुम्ही बघू शकतो मला मागे आजूबाजूला वगैरे भरपूर गर्दी आहे. आणि अशाच गर्दीमधून आम्ही पण थोडं सफर करतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे थोडंसं ते जसं शृंगार होते तसं शृंगार झालेलं. आता थोडंसं तिकडे साफसफाई चालू आहे. आणि मेन दर्शन काहीतरी अर्धा तासासाठी बंद केलेलं, आता ते चालू करतात. आता मी उभं झालो आहे, थोडंसं बरं वाटते. तर दर्शन घेऊन त्याच्यानंतर आपण भेटूया. सो बाय. तर काय इथे आहे मंदिर आणि बघा आहे शपथ. बघा या साईडला क्लाउड बघा, या साईडला क्लाउड बघा. काहीच दर्शन झालेलं आहे आणि ॲटलिस्ट म्हणजे 1.25 तास झालेले आहेत आम्हाला. आम्ही 11:15 वाजता लागलो गाडीमध्ये. विनय पण बघा, विनय जाम कंटाळला आहे, बायको पण जाम कंटाळले. बोलते आता भूक लागले. 2 वाजून गेल्यात. तो आता पाऊस तर नाही येत, पण पावसासारखे थोडंसं झाले. आणि आमचा विचार चालला ब्रह्मगिरी हिल्सवरती जायचं, पण बघूया कसं काय होतं ते. आता जेवण वगैरे करतो. चला.